कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे सखा आत्मसंवाद. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आत्मसंवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं करून सांगायचं तर प्रत्येक क्षणी तुमच्या माझ्या मनातल्या मनात जे स्वगत सुरू असतं ना, तोच हा आत्मसंवाद. अत्यंत प्रामाणिकपणे आपली साथ देणारा हा स्वसंवाद किंवा आत्मसंवाद. तो आपला खरा सखा, कारण तो अव्यक्तपणे अखंड आपली सोबत करत असतो. तोच आपले व्यक्तिमत्व घडवत असतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा यश कीर्ती मिळालेली माणसं वेगळी असतात. काय कारण असावं बरं? कारण त्यांचा आत्मसंवाद सकारात्मक आणि विवेकनिष्ठ असतो. अविरतपणे सुरू असलेला हा आत्मसंवाद आपल्यासाठी इतका सवयीचा आणि सहज असतो की त्याला शब्दात पकडणं कठीण होऊन बसतं. पण तरीही हा आत्मसंवाद साधून तो आपल्यासाठी शब्द स्वरूपात व्यक्त केलाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी सखा आत्मसंवादमध्ये. लेखक अभिवाचक सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले. यात त्यांचा स्वतःशी सुरू असलेला संवाद तर आहेच, पण बरोबरीने तबल्याशीही सुरू असलेला त्यांचा संवाद ऐकायला मिळेल. साथ तुझी अखंड अविरत. कीर्तनाचे सूर कानावर पडले की माझं लक्ष दुसऱ्या कशातच लागायचं नाही. आजीच्या गोड आवाजात कीर्तन ऐकायला बसलो की ज्या खुर्चीवर बसलेलो असेन तिथे मी तुला माझ्या साथीला घेत होतो. तेव्हा तू तुझ्या नेहमीच्या स्वरूपात माझ्यासमोर नव्हतास, तरी आपल्यातला एक अनामिक बंध, आपल्यातली लय एकमेकांना खुणावत होतीच. मी 5 वर्षांचा असेन तेव्हा फक्त. खुर्चीवर मी ठेका धरत असे आणि तू आजच्यासारखीच मला साथ देत असायचास, अखंड अविरत. सदाशिव पेठेतला आमचा वाडा हा सदैव माणसांनी गजबजलेला असे. आजीचे कीर्तनाचे वर्तुळ. माझी आजी शांताबाई गोखले ही प्रसिद्ध कीर्तनकार होती. सामाजिक कार्यकर्ती आणि हिंदू महासभेची पुण्याची अध्यक्षा पण होती. माझे वडील हे संस्कृत पंडित आणि पुणे विद्यापीठातले संस्कृतचे प्राध्यापक. यामुळे घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असायचा. आमच्या वाड्यात त्या काळी आमच्या खालच्या घरात दासगणू महाराज यांचे वास्तव्य होते. त्यांच्यानंतर त्यांचे मानसपुत्र अनंत शास्त्री आठवले म्हणजे वरदानंद भारती यांचे वास्तव्य तिथे होते. त्यांची प्रवचने कीर्तने आमच्या वाड्यामध्ये होत असत. अशाच सगळ्या आध्यात्मिक सोज्वळ वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. नकळत मनावर तसेच संस्कार होत गेले. आजी हिंदू महासभेची अध्यक्ष असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या घरी कधीकधी येत असत. ते आले की आमच्या घरच्यांसाठी तो दिवस सण असायचा. त्यांच्या चर्चा रंगायच्या. खुद्द सावरकर यांच्या तोंडून ऐकलेले मौलिक विचार घरातल्या मोठ्यांकडून सतत ऐकत आल्यामुळे मन अधिकाधिक संस्कारक्षम होत असे. सावरकर आमचे दैवत बनले ते याच काळात. माझी तबल्यातली आवड बघून घरच्यांनी मला वयाच्या 5व्या वर्षी आमच्या घराजवळच सामंत गुरुजी म्हणून तबला वादक होते त्यांच्याकडे नेलं. पण इतक्या लहान वयात मुलाला कसं शिकवणार, त्याला जरा मोठं होऊ दे असं म्हणून तेव्हा त्यांनी शिकवायला नाही सांगितलं. त्यावेळी माझी मावशी आणि मोठी बहीण या गाणं शिकत असत. त्यांच्याबरोबर मी तबला शिकलेलो नसलो तरी खुर्चीवर हात आपटून साथ करत असे. 8 वर्षांचा झाल्यावर परत माझ्या वडिलांनी मला सामंत गुरुजींकडे नेलं. तेव्हा त्यांनी शिकवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे माझे तबल्याचे प्राथमिक शिक्षण सामंत गुरुजींकडे सुरू झाले.
क्लासमध्ये सगळ्यात लहान विद्यार्थी मी असलो तरी मला तबल्यातल्या सगळ्या गोष्टी पटापट कळत असत. त्यामुळेच 1 वर्ष झाल्यानंतर गुरुपौर्णिमेला सामंत गुरुजींनी माझं स्वतंत्र तबला वादन ठेवलं आणि ते लोकांना खूपच आवडलं. त्याच वर्षी सामंत गुरुजींचा षष्ट्याब्दी पूर्तीचा कार्यक्रम भरतनाट्य मंदिरात पार पडला. या कार्यक्रमानंतर अभिनेता अरुण सरनाईक यांचे नाटक होते. ते आधी आलेले असल्यामुळे आमच्या कार्यक्रमाला येऊन बसले आणि त्यांना माझं तबलावादन इतकं आवडलं की त्यांनी मला तिथे बक्षीस दिलं. अशा तऱ्हेने मी माझ्या गुरुबंधूंपेक्षा भराभर शिकत होतो. परंतु 8वी नंतर शाळेमध्ये इतर अवांतर गोष्टी जसे की क्रीडांगण, मोठ्या मोठ्या वक्त्यांची वैचारिक व्याख्याने यामध्ये वेळ जाऊ लागल्यामुळे तबलावादन बंद झालं. त्याआधी 4थी ते 8वी अशी 5 वर्ष मी सामंत गुरुजींकडे तबला शिकलो. त्यावेळचा काळ हा तुझ्याशी तोंड ओळख होण्याचा होता. तू माझ्या आयुष्याचा जोडीदार होणार आहेस हे त्यावेळी माझ्या बालमनाला माहिती नव्हतं. तुझ्याकडे ओढा असला तरी साथ मिळत नव्हती. तुझ्यासाठी मी एकाही परीक्षेला बसलो नाही. 8वीपासून पुढची 10-12 वर्ष मी तुझ्यापासून दूर राहिलो. हां, नाही म्हणायला इंजिनिअरिंगला असताना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये तबला वाजवायला मी असायचो. त्यावेळी माझ्या वर्गात ज्येष्ठ गायक पंडित विजय कोपरकर होते. ते तेव्हाच चांगले नावारूपाला आले होते. त्यांना मी साथ करत होतो तेवढाच आपला सहवास. तेव्हा मी तुझ्याकडे पुन्हा वळलो. इंजिनिअरिंग करत असताना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि पंडित विजय कोपरकरांना साथ यामुळे सांगीतिक क्षेत्रात अनेक परिचय आणि मैत्र जोडले गेलेल्यामध्ये मला 3 लोकांचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. डॉक्टर अरविंद थत्ते, डॉक्टर धनंजय दैठणकर आणि सतारवादक कैलासवासी सुधीर फडके. या सर्वांच्यामुळे तबल्याची साधना पुन्हा एकदा सुरू झाली. मित्रांबरोबर सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला जाणे, दर महिन्याला मोठमोठ्या गायकांच्या मैफिलींना हजेरी लावणे असे कार्यक्रम सुरू केले. लहानपणी फक्त तबला शिकणे एवढाच हेतू होता, पण या सगळ्या मैफिलींमुळे शास्त्रीय संगीताची आवड पण निर्माण झाली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर KSB पंप्समध्ये नोकरी करत असताना आमच्या सामंत गुरुजींना देवाज्ञा झाली. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाप्रित्यर्थ एक कार्यक्रम झाला होता. त्यात माझे गुरुजी पंडित सुरेश तळवलकर यांचे सोलो तबलावादन झाले. त्या कार्यक्रमात तळवलकर गुरुजींचं तबलावादन ऐकून मी पूर्ण भारावून गेलो. तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. माझ्यावर त्या तबलावादनाचा खूपच प्रभाव पडला. मी त्यांना विचारलं, मी लहानपणी तबला शिकत होतो, मधल्या काळात तबलावादन सुटलं होतं, पण आता परत सुरू करायचं आहे, तर तुम्ही शिकवाल का? त्यांनी मला माझा तबला घेऊन दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं. त्यांनी माझ्याबद्दल पूर्ण चौकशी केली. नोकरी करत असताना तबला तू किती शिकणार? नुसता छंद म्हणून मी काही शिकवत नाही तबला, असं ते म्हणाले. जर तू दिवसाचे 24 तास मला दिलेस, गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिकण्याची तयारी दाखवलीस, तरच मी तुला शिकवेन. ही होती माझ्या गुरूंशी झालेली पहिली ओळख. तुला आणि मला दोघांना गुरु मिळाले होते. तू प्रवाही आहेस. तुला जसा घडवू तसा तू प्रतिसाद देणार हे मला माहिती होतं. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तुझं माझं एकत्र व्यक्तिमत्व इतकं खुलणार होतं याची तेव्हा मला कल्पना आली नव्हती. तू, मी आणि तळवलकर गुरुजी
हे पुढचे अनेक वर्ष माझं जग असणार होतं. त्यावेळी गुरुजींकडून अनेक विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले होते. आपापली स्वतंत्र स्थानं निर्माण करत होते. मी माझी नोकरी सोडून आई वडिलांची परवानगी घेऊन एका अनिश्चिततेकडे वाटचाल करत होतो. विश्वासार्ह असा फक्त तू होतास माझ्याबरोबर. माझ्यासाठी हा दिलासा त्यावेळी खूप होता. मी गोरेगावला दाखल झालो, तळवळकर गुरुजींच्या गुरुकुलामध्ये. राहण्यासाठी एक लॉज होतं. तिथे गेल्यापासून पुढची 5 वर्ष कशी गेली मला कळलंच नाही. माझ्या आयुष्यातला तो सुवर्ण काळ होता. त्या काळात तबला वादनाशिवाय मी दुसरं काहीच केलं नाही. झपाटल्यासारखं जे जे मिळेल गुरुजींकडून ते आत्मसात करत गेलो. सकाळ संध्याकाळच्या रियाजाने हात खूप दुखायचे, पण ते कधी जाणवलं नाही. गुरुजींकडे अशी काहीतरी दिव्य शक्ती असली पाहिजे की ते सर्व विद्यार्थ्यांना अशी काही रियाजाची गोडी लावतात की त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. रियाजाची धगच पोचवतात ते सर्व शिष्यांमध्ये. रियाज ही सुद्धा एक नशा आहे, पण नशा हा सुद्धा एक नकारात्मक शब्द झाला. रियाजाची पुढची पायरी म्हणजे साधना आणि साधनेची पुढची पायरी म्हणजे उपासना. रियाजातून तुम्ही साधनेकडे गेलात की तुम्हाला इतर कुठल्याही आधाराची गरज पडत नाही. ते एक मेडिटेशनच आहे. तबल्याच्या रियाजातून मिळणारं आत्मिक समाधान. आणि एकदा का तुम्ही त्या आत्मिक समाधानाचा अनुभव घेतलात की तुमच्यासाठी इतर प्रलोभने फिकी पडतात. तो काळ माझ्याकडून पूर्ण डिवोशनचा होता. मला टीव्हीवरची एकही सिरियल बघावीशी वाटत नसे त्या काळात. इतका मी तबल्यात गुंगून गेलो होतो. एक गारुडच झालं होतं. गुरुजींच्या गुरुकुलमध्ये मी संमोहित झालो होतो. त्या माझ्या 5 वर्षांच्या काळात एकीकडे तबला साथ देत होताच, तर दुसरीकडे माझे इंजिनिअरिंगचे मित्र माझ्या आईवडिलांना मदतीचा दिलासा देत होते, कारण तेव्हा मी नोकरी सोडलेली होती. त्यांच्या इतक्या साध्या आणि निर्व्याज प्रेमाच्या आधारावरच मी इथपर्यंत येऊन पोचलो आहे. गुरुजींकडून मला नेहमीच अगदी घरच्यासारखी वागणूक मिळाली. आमचं गुरु शिष्याचं नातं हे औपचारिक नसून खूपच जिव्हाळ्याचं होतं. मी जेव्हा तबला शिकत होतो तेव्हा त्या काळात मला कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेचा सामना करावा लागला नाही. मुळातच सात्विक वातावरणाचे घरातले संस्कार, गुरुजींचं निरपेक्ष प्रेम आणि स्पर्धेचा मागमूस नाही, त्यामुळे कधीही मनात कोणाबद्दल दुस्वास, द्वेष, असूया, हेवेदावे असले नकारात्मक विचार शिवलेच नाहीत. सकाळी 4-5 तास रियाज आणि संध्याकाळी 4-5 तास रियाज या सवयीमुळे कुठल्याही प्रकारची व्यसनाधीनता कधी गरजेची वाटली नाही. रियाजात जर साधना मानली तर तुम्हाला आत्मिक समाधान मिळू शकतं. मग कुठल्याही बाह्य गोष्टींची गरज पडत नाही. त्यामुळे रियाजात साधना हवीच. तरच तुम्ही एका ठराविक पातळीवर एक कलाकार म्हणून जाऊ शकता. कलाकार हा एक माणूस म्हणून कसा आहे हे तुमच्या साधनेवरती अवलंबून आहे. कलाकार स्टेजवरून उतरला की कुठल्या स्टेजला आहे हे त्याने केलेल्या साधनेवर ठरतं. परफॉर्मिंग आर्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर रियाजाने बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात. त्यात विशेष काही नाही, पण कलाकार कसं घडतो हे तुम्ही तुमच्या रियाजात साधना किती मानता यावर अवलंबून आहे. तू एक असं माध्यम आहेस ज्याला इतर कुठल्याही वाद्याची जोड गरजेची नाही. उलट तू नसशील तर मात्र एखादी मैफिल नक्कीच अपुरी वाटेल. तू स्वयंपाकातल्या मिठासारखा आहेस. स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतःची वेगळी ओळख आहे तुला, आणि जेवणात जे मिठाचं काम आहे, चवीत लज्जत आणणे, तेच काम तू संगीतात करतोस. मैफिलीला चव आणतोस. तुझ्या लयीत आपोआप भावना तयार होतात
आणि त्या श्रोत्यांपर्यंत पोचतात. त्या शब्दात मांडण्याची गरज पडत नाही. तबला वादकाचे कार्यक्रम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तबला हे साथ करण्यासाठीचं वाद्य आहे. साथ करताना सुद्धा साथ आणि संगत ही वेगवेगळ्या गायकांबरोबर वादकांबरोबर वेगवेगळी असते. खयाल गायकीत तबला ही संगत असते. म्हणजे असं की गायकाच्या तालाची टाईम सायकल घट्ट बसेल, त्याला सारखं तबल्याकडे बघावं लागू नये इतका स्वच्छ सुंदर वजनदार ठेका देण्याची कला तबला वादनात संगत करताना असते. इन्स्ट्रुमेंट बरोबरचं तबलावादन हे साथ करणारं असतं. वाद्यवादक जो एक विषय मांडेल त्याच्या वाद्यातून, त्याला तसंच समर्पक उत्तर तबला वादनातून देण्याची कला. यासाठी तबला वादकाला अधिकच आकलन शक्तीची जोड असावी लागते. वाद्यातून मांडल्या जाणाऱ्या विषयाचं आकलन झालं तरच तबल्याची उत्तम साथ मिळू शकते. या सगळ्या तिथल्या तिथे करण्याच्या गोष्टी आहेत. या गुरूंच्या संस्कारातूनच येतात. त्यामुळे वाद्यवादनाची साथ करताना तबला वादकाला सावध राहण्याची गरज असते. तबला साथ किंवा तबला संगत या म्हणूनच सोप्या गोष्टी नाहीत. नृत्याला साथ करताना तबला वादकाकडे खुल्या बाजाने तबला वाजवण्याचा एक अतिरिक्त गुण असावा लागतो. खुला बाज म्हणजे जोरकसपणा. हे सगळं एका सांगीतिक भावाशी निगडीत आहे. संगीताला कुठलाही एक ठराविक असा भाव नसतो. संगीतात अमूर्त भावना असतात. जरी बंदिशींना भाषा असली, तबल्याची तर खूप मोठी समृद्ध भाषा आहे. हजारो रचना तबल्याच्या भाषेत लिहिलेल्या आहेत. पण त्याला कुठलाच कॉन्क्रीट अर्थ नाही, भावना नाही. संगीतातल्या सगळ्या अमूर्त भावनांचं कलेत रूपांतर करून श्रोत्यांसमोर त्याचं सादरीकरण करणे आणि त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कलाकाराचं कौशल्य असतं. संगीतातल्या परिपूर्णतेचा अनुभव श्रोत्यांना जो देऊ शकतो तोच श्रेष्ठ कलाकार ठरतो. तबला किंवा इतर वाद्य किंवा कुठलीही कला याला स्वतःच्या अशा भावभावना नसतात, परंतु सुरांमध्ये जी भावनांची ताकद असते ती आपोआपच साथ करणाऱ्या वाद्याला मिळते. स्वतंत्र तबला वादनात सुद्धा अशी अनुभूती एखाद्या सिद्धहस्त तबला वादकाला देता येऊ शकते. माझं व्यक्त होण्याचं साधन तू आहेस. माझा तुझ्याबरोबरचा रोजचा रियाज कधीकधी प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा उच्च दर्जाचा असतो, याची मला अनुभूती तुझ्या साथीने येते आणि मी अजून व्यक्त होत जातो. तुझे माझे ऋणानुबंध कसे जुळत गेले कळलं नाही, पण माझ्या मनातल्या भावना प्रकट करायला तू मला नेहमी साथ केलीस. मोठ्या बहिणीला साथ करताना आपले मैत्र जुळत गेले आणि मी तुला माझ्या आयुष्याचा सखाच बनवून टाकलं. मग सुरू झाली आपली दोस्ती निभावणं. तू पाण्यासारखा आहेस, प्रवाही. जशी गायकी त्याप्रमाणे स्वतःला जमवून घेणारा. तू स्वतंत्र आहेस, स्वयंभू आहेस. तुला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही आणि म्हणूनच आज मी तुझ्यात स्वतःला सामावून टाकलं आहे. तशी तुझी 6 घराणी दिल्ली, अजराडा, लखनौ, फरुखाबाद, बनारस आणि पंजाब. यापैकी पंजाब घराणं सगळ्यात अलीकडचं घराणं आहे. मी बहुतेक सगळ्या घराण्यांचं वाजवतो. घराण्याची चौकट इतकी बंदिस्त राहिली नाहीये तुझ्या बाबतीत. बनारस घराणं मात्र अजूनही स्वतःची शुद्ध शैली जपून ठेवून आहे. त्यांनी कशाची सरमिसळ होऊ दिली नाहीये. तुझ्या दृष्टीने विचार केला तर ही गोष्ट एका अर्थाने सकारात्मक तर एका अर्थाने नकारात्मक. गुरुजी मला त्यांच्याबरोबर सगळीकडे घेऊन जात असत. वेगवेगळ्या कलाकारांची गाठभेट होत असे.
गुरुजी पुण्यात आले की मला नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्याकडे घेऊन जात. माझा मित्र पंडित विजय कोपरकर मला अभिषेकी बुवांकडे घेऊन जात असे. त्यामुळे माझ्या रीतसर तबला कार्यक्रमाची सुरुवात ही रोहिणी भाटेंच्या नृत्याला आणि अभिषेकी बुवांच्या गाण्याला साथ करण्याने झाली. विजय कोपरकर, सुधीर फडके हे माझे मित्रच असल्यामुळे त्यांना मी आधीपासून साथ करतच होतो. परंतु या व्यवसायात मी तसा नवखाच असल्यामुळे घरच्यांना स्वाभाविक ताण येत होता. हे गुरुजींच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की तू आता पुण्याला परत जा. मी पुण्याला परत आलो आणि KSB पंप्सची डीलरशिप घेतली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यात माझ्याबरोबर माझा जीवाभावाचा मित्र श्रीकांत शिरोळकरही होता. पुण्यात सोमवार ते शुक्रवार व्यवसायावर लक्ष केंद्रित आणि शनिवार रविवार मी माझ्या पहिल्या प्रेमाच्या साधनेसाठी मुंबईला. कधी गुरुजी पुण्यात येत, कधी मी तिकडे जायचो. काही काळानंतर पुण्यात माझ्याकडे विद्यार्थी तबला शिकायला यायला लागले. तसंच मी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातही शिकवायला सुरुवात केली. गुरुजींनीच माझी तिथे ओळख करून दिली होती. तेव्हाचा माझा सगळा दिवस अतिशय घट्ट बांधलेला होता. सकाळी रियाज, मग विद्यार्थी येत, मग दिवसभर ऑफिसचे काम, संध्याकाळी परत रियाज. या सगळ्यामध्ये कार्यक्रमही असायचेच. हळूहळू कार्यक्रमांचं प्रमाण वाढत गेलं. ऑफिस, तबला शिकवणं, कार्यक्रम करणं या सगळ्याला न्याय देणं हळूहळू शक्य होईन असं झालं. तेव्हा व्यवसाय बंद करून पूर्णवेळ तबलावादक म्हणूनच राहायचा मी निर्णय घेतला. या सगळ्या वाटचालीत अतिशय सकारात्मक आणि मोलाची साथ मला कोणाची मिळाली असेल तर ती म्हणजे माझी पत्नी सौ मोहना हिची. मी जास्तीत जास्त वेळ तुला देता यावा म्हणून खूप विचाराअंती हा निर्णय घेतला. तूही तेवढीच साथ मला सतत देत राहिलास. माझ्या विश्वासाला सार्थ ठरवत राहिलास. उपजीविकेचं साधन म्हणून मी तुझ्याकडे कधीच बघितलं नाही. तुझ्या साथीने कार्यक्रम यशस्वी होत होते आणि मी स्थिरावत होतो. तुला पुढच्या पिढीकडे पोचवत होतो. विद्यार्थी आणि कार्यक्रम वाढत गेले तसे तुझ्याशी अजून खोल ऋणानुबंध जोडले गेले. गुरुजींकडून मी तुझ्यात बुडून जायला, स्वतःला विसरून जायला शिकलो. तुझ्याशी एकरूप व्हायला शिकलो. आपण अनेक दिवस एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत राहतो, पण आपल्याला ती जमत नाही आणि एक दिवस असा येतो की ती गोष्ट सहज जमून जाते. तसं काहीसं माझं तुझ्या बाबतीतही झालं आहे. पण त्यामुळेच तुझ्यावरचं प्रेम वाढतच गेलं आहे. आजही तुझ्या बाबतीतल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला अजून जमलेल्या नाही आहेत, पण मी प्रयत्न करत राहणार. तू मला किती समजून घेतोस ते महत्त्वाचं आहे. आजपर्यंत समजून घेत आलाच आहेस. त्या जमण्याच्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी जे सर्वस्व विसरून जावं लागतं ते माझ्यात गुरुजींमुळे आलं आहे. त्यामुळेच तुझ्या बाबतीतले प्रयोग करणं मला शक्य आहे. एखादी बंदिश जी आज तागायत एका ठराविक पद्धतीनेच सादर होत असेल तर तुझ्याशी तादात्म्य पावल्यानंतर मला ती माझ्या सोलो वादनात वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची उर्मी मिळते. बोलणार मी तुझीच भाषा, पण माझ्या प्रायोगिक अंगाने. असं काहीसं जमून जातं तुझ्या सान्निध्यात. हे सगळे प्रयोग करण्यासाठी लागणारी दृष्टी जो देऊ शकतो तो खरा गुरु, आणि असा गुरु आपल्याला लाभलेला आहे हे तूही जाणतोस. म्हणूनच इतक्या उत्कटतेने तूही माझ्या प्रयोगांना प्रतिसाद देतोस. फक्त शिकवलेलं सादर करणारा शिष्य आणि शिक्षणाबरोबर स्वतःच्या इनोव्हेशन्सनुसार सादरीकरण करणारा शिष्य यात माझ्या मते या दृष्टीचाच सहभाग आहे. तुझ्या साथीने मी माझी स्वतंत्र शैली निर्माण करू शकलो. मी जेव्हा तबला शिकत होतो तेव्हा दररोज संगीतातलं एक नवीन दालन उघडत होतं. दररोज एक नवीन अनुभव मिळत होता.
अजूनही हा अनुभव रियाजाच्या वेळी किंवा कार्यक्रमाच्या वेळी मिळत राहतो. ही दररोज नवीन अनुभव मिळण्याची प्रक्रिया आहे ना, ती अतिशय आनंददायी आहे. त्यातून मिळणारं आत्मिक समाधान वेगळ्या पातळीवरचं आहे, जे शब्दात वर्णन करता येत नाही. यातून तुमच्या मनाशी जो संवादाचा धागा आपोआप जोडला जातो, त्यात कधीच औदासिन्य, चिडचिडेपणा, नकारात्मकता इत्यादीला जागा राहत नाही. मानसिक संवादामुळे तुम्ही कायम प्रसन्न राहू शकता, हे मी स्वानुभवाने सांगू शकतो. आमच्या आधीच्या पिढीतल्या कलाकारांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कला म्हणूनच होता. त्या काळातलं वातावरणही खूप शुद्ध, सात्विक होतं. कलेकडे कला म्हणून बघण्यासाठी पोषक होतं. आपल्या कलेमध्ये स्वतःचाच नित्य नवीन शोध घेणं त्या पिढीला शक्य होतं. आत्ताच्या कलाकारांना हे सगळं करता येत नसेल तर त्यांना पूर्ण दोष देता येणार नाही, कारण आत्ताचा काळही खूप बदललेला आहे. आता कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्यापैकी व्यावसायिक झाला आहे. त्यामुळे व्यवसायानुरूप काही दुर्गुण याही क्षेत्रात आलेले आहेत. पण हा सगळा काळाचा महिमा आहे. कलाकाराला पूर्ण दोष देता येऊ शकत नाही. आर्थिक दृष्टिकोनातून कलेकडे पाहणं पूर्वीच्या काळात वाईट समजलं जायचं. पण आता जर कलाकार आर्थिक दृष्टिकोन ठेवत नसेल तर ती फार चांगली गोष्ट मानली जात नाही. इतका काळानुरूप समाजात फरक झालेला आहे. आत्ताच्या पिढीला इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे इतक्या गोष्टी सहज उपलब्ध झालेल्या आहेत की ही पिढी कुठल्याही एका गोष्टीवर फोकस्ड राहूच शकत नाही. कलेच्या क्षेत्रात सुद्धा नव्याने दाखल होणारी मुलं हुशार असतात. त्यांची आकलन शक्ती उत्तम असते, पण ते फोकस्ड नसतात. आपल्याला काय करायचं आहे याबद्दल त्यांना स्वतःलाच खात्री नसते. त्या दृष्टीने विचार केला तर आमची पिढी सुदैवी. आम्ही एक कलाकार म्हणून घडत असताना कलेला पोषक वातावरण आजूबाजूला होतं. कलेचा व्यवसाय झालेला नव्हता. आमच्या घडण्याचा काळ असा होता की आमच्या गप्पा, टाईमपास हा सगळा सांगीतिकच असायचा. जीवनातला कुठलाही विषय हा संगीताशी निगडीत असायचा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आवर्तन या गोष्टीला खूप महत्त्व आहे. मग ती तालाची आवर्तन असतील किंवा रागाची आवर्तन असतील. हे जे आवर्तनाचं भान आहे ते तबल्याच्या साथीनेच येऊ शकतं. तबल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या क्षेत्रातले जे 5 दिग्गज लोक आहेत, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित सपन चौधरी, पंडित आनिंदो चटर्जी, पंडित कुमार बोस आणि माझे गुरु पंडित सुरेश तळवलकर, हे सर्व लोक एकट्या तबल्याच्या माध्यमातून संपूर्ण संगीताचा अनुभव देऊ शकतात. ही ताकद फक्त हाताच्या तबल्याच्या रियाजाने येत नाही, तर त्यात महत्त्वाचा असतो तो वैचारिक रियाज. प्रथम विद्यार्थी दशेत रियाज असतो. विद्यार्थ्याचा जेव्हा शिष्य होतो तेव्हा रियाजाचे रूपांतर साधनेत होते. या साधनेत नुसती शारीरिक गुंतवणूक नाही तर मानसिक आणि वैचारिक गुंतवणूक सुद्धा असते. फक्त रियाज करून प्रत्येक विद्यार्थी एका ठराविक पातळीला जाईल असं नाही, पण रियाजाचं जेव्हा साधनेत रूपांतर होतं तेव्हा तो एक कलाकार होतो आणि एक ठराविक पातळीच्या वर जाऊ लागतो. संगीताचे पण एक शास्त्र आहे. कुठल्या पद्धतीने संगीताची साधना करावी किंवा करू नये यासाठी काही नियम आहेत, तंत्र आहे. कुठली बोटं कशा पद्धतीने वापरली की तबला वादनाचा वेग वाढवता येईल याचे काही ठोकताळे आहेत. ही शास्त्र, तंत्र, गुरूंकडून मिळणारी विद्या म्हणजे विविध राग, ताल किंवा एकाच राग किंवा तालातल्या अनेक रचना वगैरे वगैरे. यानंतरची जी पायरी आहे ती म्हणजे कला.
कला हा शब्द खूप सहज वापरला जातो, पण कलेच्या मागे ही एवढी मोठी सगळी प्रक्रिया आहे. शास्त्र, तंत्र आणि गुरूंकडून लाभलेली विद्या या सर्वांना आंतरिक विचार प्रक्रियेतून, स्वसंवादातून आणि गुरुशिष्य परंपरेच्या संस्कारातून आलेल्या सौंदर्य दृष्टीने सजवणे म्हणजे कला. हा संवादच आहे, काही प्रत्यक्ष, काही अप्रत्यक्ष. शारीरिक, बौद्धिक, मानसिक, वैचारिक आणि सबकॉन्शियस पातळीवरचा संवादच कलाकाराला प्रगल्भ करत जातो. तुला माहितीच आहे, 2010 साली मला एक जीवघेणा अपघात झाला. माझ्या बरगडीला दुखापत झाली. अनेक महिने मला बेडरेस्ट सांगितली गेली. मी मनाने खचल्यासारखा झालो. तुझ्यापासून दूर गेल्याची भावना आतल्या कलाकाराला जाळणारी होती. मी पडल्या पडल्या विचार करत राहायचो. अपघातामुळे मनावर झालेल्या आघाताने मन शांत राहत नसे. मनाची पॅनिक अवस्था होत असे. तू हे सगळं मूकपणे पाहत होतास. तुझ्या नुसत्या दर्शनाने मनाला जरी उभारी मिळत असली तरी आता पुन्हा आयुष्यात तुझी साथ करू शकेन की नाही याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे मनाला असहाय्यता आली होती आणि तू एकटा पडल्यासारखा झाला होतास. पण बौद्धिक वैचारिक संस्कारांनी मला सावरलं. मी पडल्या पडल्या मनाने तुझी आराधना करत राहिलो. तुझ्या माझ्यातल्या आंतरिक संवादाची जेव्हा जाणीव झाली तेव्हा मला तशा अवस्थेतही आत्मिक समाधानाचा अनुभव मिळाला. मी तुझ्याशी माझ्या विचारातून सतत संवाद साधत राहिलो आणि या क्षेत्रातल्या वेगळ्या माझ्या अशा शैलीचा तिथेच जन्म झाला म्हणायला हरकत नाही. माझे तुझ्यासाठीचे प्रयोग आधी वैचारिक पातळीवर झाले आणि त्यानंतर प्रत्यक्षात मी ते उतरवू शकलो. तबलावादन पुन्हा सुरू करणं हा माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा भाग होता. पण तरीही काही प्रसंग त्यानंतरही असे आले की माझ्या मनावरच्या आघातांनी, पॅनिक मनस्थितीमुळे अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून येण्याची वेळ माझ्यावर आली. त्यावेळी तू अतिशय शांतपणे मूक संवादातून मला दिलासा देत राहिलास. मी आहे तुझ्याबरोबर कायम या वाक्यातला मूक दिलासा तुझ्याकडून मला सतत मिळत राहिला आणि त्याने माझ्या मनाला उभारी मिळत गेली. मला माणूस म्हणून घडवणारी अनेक माणसं भेटली. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधले प्राध्यापक, ललित कला केंद्रातले माझे सहचारी, माझा जीवाभावाचा मित्रपरिवार, माझे सहकलाकार, माझे गुरुबंधू भगिनी आणि माझे गुरुजी. मला माझ्या कलेत मान्यता मिळाली, लोकाश्रय मिळाला, आत्मिक समाधान मिळालं. हे सर्व पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याच्या इच्छेने आवर्तन गुरुकुल नावाच्या गुरुकुलाची मी स्थापना केली. त्याशिवाय दरवर्षी पळसुले परिवाराकडून एका संस्थेला देणगी दिली जाते, जी संस्था कला किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. मी स्वतः आर्थिकदृष्ट्या कमजोर समाजाच्या शाळेत तबला शिकवण्यासाठी जातो. घरीसुद्धा गुरुशिष्य परंपरेनुसार विनामोबदला तबला वादनाचे धडे देतो. अनेक विद्यार्थी घडतात, तोच मला होणारा लाभ आहे, समाधान आहे. माझी आई आणि माझी आजी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जुलैमध्ये आम्ही रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करतो. आता बरेचदा असं होतं की वैचारिक पातळीवर चालू असणारा कलेशी संवाद मध्येच कधीतरी नवीन प्रयोगाच्या रूपात मनात अवतरतो. जे शिकलेलं आहे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीच्या मांडणीची कल्पना मनाला अस्वस्थ करते. मग कधीकधी मी झोपेतून अचानक जागा होऊन जे काही सुचलं असेल ते पहाटे, मध्यरात्री, जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रयोग करून बघतो. स्वयंनिर्मितीचा आनंद हा एक वेगळाच समाधान देऊन जातो. संगीत ही सरस्वतीची पूजा आहे. एक दैवी शक्तीचा अनुभव या साधनेतून मिळतो.
विपश्यनेसारखाच चिल्ला नावाचा एक प्रकार असतो, ज्याचा कालावधी 40 दिवसांचा असतो. या 40 दिवसात तुम्ही सर्व समाजापासून तुटून आपल्या कलेची अखंड साधना करत राहता आणि अशा चिल्ल्यानंतर जे समोर येतं ते अद्वितीय असतं. आउट ऑफ द वर्ल्ड असा हा अनुभव असतो. जेव्हा एखादा कलाकार अशा प्रकारची साधना करतो, चिल्ला करतो, तेव्हा त्याच्या कलेला एक वेगळा दैवी स्पर्श लाभतो, एक सिद्धी प्राप्त होते. मला असा चिल्ला करायची खूप इच्छा आहे, परंतु यासाठी मानसिक निग्रह आणि ताकद मात्र खूप लागते. कलेच्या माध्यमातून समाजाचीही काही सेवा करावी अशी भावना आत्तापर्यंत माझ्यावर झालेल्या संस्कारातून माझ्या मनात निर्माण झालेली आहे. हाही एक संवादच आहे. माझा माझ्याशी, माझ्या कलेशी, माझ्या स्वत्वाशी, माझ्या विचारांशी आणि समाजाशी, एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून. कलाकाराचा कलेशी संवाद हा तंत्रावर हुकूमत मिळवल्यानंतर सुरू होतो. हा सांगीतिक स्वसंवाद असतो. तेव्हा गुरूंकडून शिकलेल्या गोष्टी आपोआप उमजू लागतात, त्याचे अर्थ कळू लागतात. वैचारिक मंथनातून आलेलं स्वर्गीय नवनीत आहे हे. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. बंधनात राहून केलेला मुक्त संचार आहे हा. हा स्वतःचा शोध आहे, समर्पण आहे, कलेशी तादात्म्य आहे.